नमस्कार, मी संदीप चव्हाण. सिटी नाऊमध्ये आपलं स्वागत. अर्थातच आजचा विषय आहे मणिपूर नव्हे, हिंसेचा महापूर. आपण गेली अनेक दिवसांपासून पाहतोय की मणिपूरमध्ये अक्षरशः हिंसेचा आगडोंब उसळलाय. म्हणजे भले तिथे हिंसा जी आपल्याला वरवर दिसते असं वाटत असलं तर प्रत्यक्षात दृश्य तसं नाही. कारण आपण नुकताच तिथलाच एक व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिलाय, बघितलाय, ऐकलाय आणि त्यातलं विदारक सत्य समोर आल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. पण नेमकं मणिपूरमध्ये काय घडलं? मणिपूर का पेटलं? मणिपूर पेटण्यामागची नेमकी कारणं काय आहेत? याच्या खोलात जाऊन विचार करणं गरजेचं आहे. आणि अर्थातच याच्या खोलात जायचं असेल तर निश्चितपणे या नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य भारतातल्या या एका बहिणीबद्दल, म्हणजे जे 7 सिस्टर्स आहेत त्यातल्या या मणिपूरबद्दल पूर्णपणे माहिती असलेलेच तज्ज्ञ यांच्याकडूनच आपल्याला ते जाणून घ्यावं लागेल. आणि अर्थातच त्याच निमित्तानं आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, शिवाय कामगार चळवळीचे नेते आणि अर्थतज्ज्ञ अजित अभ्यंकर. अभ्यंकर साहेब, सिटी नाऊमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. नमस्कार सर, अर्थातच माझा पहिला प्रश्न हाच आहे की आज ईशान्य भारतातली एक बहीण प्रचंड दुखावली गेलेली आहे. अर्थात त्या बहिणीचा इतर बहिणींशी देखील संबंध येतो, पण आज मात्र तिचे जे लचके तोडले जात आहेत हिंसेच्या माध्यमातून ते पाहणं आता अत्यंत जिकिरीचं झालेलं आहे. ते कुणालाही बघवणारं नाही आहे. त्यामुळे पहिल्यांदा आम्हाला हे सांगा की मणिपूर या बाबतीत इतकं हिंसात्मक का झालं? अशी मणिपूरची परिस्थिती का उद्भवली? सगळ्यात आपण असं लक्षात घेऊ की मणिपूरमध्ये जो काय भयानक हिंसाचार आता चालू आहे आणि त्याच्यापेक्षा सुद्धा अत्यंत संताप आणणाऱ्या, म्हणजे संतापाचा उद्रेक कितीही झाला तरी तो कमीच ठरेल अशा प्रकारच्या ज्या विशिष्ट घटना महिलांच्या बाबतीत घडत आहेत, त्या मागे जसा ज्वालामुखी असतो त्या ज्वालामुखीचं आपल्याला एक तोंड दिसतं, परंतु त्याचं जे मूळ असतं ते त्या भूगर्भामध्ये कुठेतरी खोलवर असतं. तसं मणिपूर जसं आहे तसंच एकूणच ईशान्य भारतामध्ये ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत या समस्यांच्या थोडंसं मुळाशी जाऊन आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. म्हणजे फार इतिहासात नाही आणि अगदी वर्तमान ज्याला काल परवाच्या घटना आहेत एवढ्यापुरतं पण मर्यादित नाही, याच्यामध्ये आपल्याला म्हणजे ज्याला आपण आपली वैचारिक एक खोली म्हणतो, ही वैचारिक खोली थोडीशी वाढवून आणि ती व्यवहार्य पातळीला करून आपण थोडी या प्रश्नाची मांडणी आणि अभ्यास करण्याची गरज आहे. हे जे मणिपूरमध्ये आज घडते हे घडण्याला सर्वसाधारणपणे असं सांगितलं जातं, वृत्तपत्रामध्ये सतत आलेलं आहे की एप्रिल महिन्यामध्ये मणिपूरच्या हायकोर्टाने एक निर्णय दिला की मणिपूरमधली जी बहुसंख्य असलेली जी जमात किंवा जो समुदाय आहे तो मैतेई समुदाय, त्यांना आदिवासी हा दर्जा दिला जावा आणि तो दर्जा देण्याबाबत तिथल्या राज्य सरकारने 10 वर्ष चालढकल केलेली आहे. तर त्यांनी आता सकारात्मक निर्णय घेऊन तो प्रस्ताव हा आपल्या घटनेतल्या पद्धतीप्रमाणे केंद्र सरकारला पाठवावा असा स्पष्ट आदेशच त्यांनी राज्य सरकारला दिला. आणि त्याच्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मग या सगळ्या घटना सुरू झाल्या. त्या सगळ्या घटनांचा क्रम मी इथं सांगण्याची अपेक्षा नाही, कारण तो आपण सगळ्यांनी वाचलेला ऐकलेला आहे. आणि तिथून मैतेई हा तिथला बहुसंख्य असलेला समुदाय, म्हणजे साधारण 60% पेक्षा जास्तीसुद्धा त्यांची लोकसंख्या आहे, तो मैतेई समुदाय. आणि दुसऱ्या बाजूला कुकी मुख्यतः आणि काही प्रमाणात नागा, हे आदिवासी समुदाय किंवा डोंगराळ भागात राहणारे समुदाय, यांच्यामधला हा संघर्ष हा पेटला. आणि त्याच्यामधून या ज्या भीषण घटना हिंसाचाराच्या आणि विशेषतः महिलांच्या अत्याचाराच्या या पुढं आल्या, हे एवढं आपण वृत्तपत्रामध्ये वाचतो आहोत, ऐकतो आहोत. परंतु हे सगळं जमिनीच्या वरती आलेलं सत्य आहे किंवा जमिनीच्या वरती दिसलेलं दृश्य आहे. हा आपल्याला ज्वालामुखीचा दिसणारा आगडो म्हणजे ती आग दिसते किंवा हिमनगाचं जे टोक, पाण्यावरचं जे टोक आहे ते आपल्याला ह्याच्यात दिसतंय. परंतु आपल्याला जसं माहिती आहे की त्याचा 1/8 भाग वरती दिसतो, 7/8 भाग हा खाली असतो. तो कोणता हा समजावून घेणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने आपण जरा आज चर्चा करावी असं मी सांगेन. नक्की. सर, आता तुम्ही जो उल्लेख केलात की मैतेई आणि नागाकुकी हे जे 2 समुदाय आहेत आणि साहजिकच यांच्यामध्ये हा झालेला संघर्ष, म्हणजे जो विशेष दर्जा मैतेईला देण्यात यावा, ST मध्ये त्यांचा समाविष्ट व्हावा आणि त्यालाच विरोध म्हणून नागाकुकी या समुदायानं हा विरोध केलेला आहे. जर चुराचांदपूर म्हणून जे तिथला जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये
3 मेला एक ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन ऑफ मणिपूर यांनी एक आदिवासी एकता मार्च काढला. इथपर्यंत तर सगळ्यांनाच माहीत होतं. पण सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे जे काही घडलं, जे आपण आता व्हायरल पाहिलं, जी स्त्रियांची नग्नधिंड काढण्यात आली, तो व्हिडिओ आहे 4 मेचा. म्हणजे 3ला जो मोर्चा निघाला किंवा मार्च निघाला त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवसाचा. पण इथे मला आणखी मेन्शन करायचं आणि आपल्या प्रेक्षकांसाठी देखील की याच 4 मेला मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांची रॅली होणार होती. आणि त्याच रॅलीच्या दिवशी ही घटना घडली आहे. म्हणजे आदल्या दिवशी त्यांचा टेंट किंवा त्यांचं कार्यक्रम स्थळ त्या ठिकाणी आगी लावण्यात आल्या, कार्यक्रम रद्द झाला आणि इकडे या महिलांवर अत्याचार झाला. मग अशा वेळी सगळीच पोलीस यंत्रणा, सगळाच बंदोबस्त जर फक्त मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमासाठी लागला असेल तर इकडे निश्चितच असे गैरफायदे घेणारे जी काही समाजातले उपद्रव माजवणारी माणसं आहेत, समाजकंटक ज्यांनी हा फायदा उठवला. काय सांगेल तुम्हाला? ही गोष्ट खरी आहे की इथले जे मुख्यमंत्री आहेत बिरेन सिंह आणि तिथले सत्ताधारी पक्ष जो आहे, त्या सत्ताधारी पक्षाने ज्या पद्धतीनं राज्य चालवलेलं आहे, म्हणजे भारतात जसं चालवलेलं आहे किंवा ज्याच्या राज्यामध्ये त्यांची सत्ता आहे तिथं ज्या पद्धतीनं राज्य चालवलेलं आहे, ती राज्य चालवण्याची जी पद्धती आहे, जी दृष्टी आहे त्याच्या मागची, त्या दृष्टीला सगळं याच्यामध्ये जबाबदार धरणं आवश्यक आहे असं मला वाटतं. म्हणजे याचा अर्थ जे हिंसाचार करणारे जे आहेत ते हिंसाचार करणारे हे फक्त मैतेई समुदायातलेच आहेत असं म्हणणंही चुकीचं आहे. ज्याप्रमाणे कुकी समाजातल्या महिलांवरती आणि कुकी समाजातल्या नागरिकांची घरं जाळणे हे सगळे प्रकार झाले, त्याच पद्धतीनं मैतेई समाजातल्या सुद्धा महिलांवरती आणि त्यांची घरं जाळण्याचे प्रकार हे 3 मेला झालेले आहेत. बरोबर, हे तुम्ही नाकारू शकत नाही. बरोबर, आणि कोणीच नाकारत नाही. तेव्हा ह्याच्यामध्ये कुकी दोषी का मैतेई दोषी असा एक बायनरीचा विचार जो आहे, ब्लॅक अँड व्हाईट असा विचार करणं हे मुळातच चुकीचं आहे. आणि ही पद्धती जी आहे ही पद्धती रूढ केलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणि त्यांच्या सगळ्या विचारधारेने. माझा मुख्य मुद्दा जो आहे, तुम्ही ज्या घटनांचा उल्लेख केलात की त्यांची एक रॅली होणार होती, आता हाच मुख्य मुद्दा आहे की एक अशा प्रकारचा निर्णय हायकोर्ट देतं की ज्याचा अगदी उघड परिणाम, त्याची उघड प्रतिक्रिया ही त्या ट्रायबल किंवा हिलमध्ये राहणाऱ्या समुदायाकडून येणार. हे तिथल्या अपेक्षित, म्हणजे कोणत्या राज्याबद्दल बोलतोय, बरोबर, म्हणजे इनसेन्सिटिव्ह आणि केवळ मूर्ख आहेत असं मी म्हणणार नाही. देर इज अ मेथड इन मॅडनेस. लक्षात घ्या, हा जो मणिपूरचा परिसर आहे म्हणजे सगळ्यात नॉर्थ ईस्ट सगळा आहे, तिथं आपल्याला असं दिसतं की विशेषतः मणिपूर आपण लक्षात घ्या की हा निकाल ज्यांच्या बाबतीत दिला ते मैतेई हे इम्फाळ आणि त्या परिसरामध्ये म्हणजे साधारणपणे 10 ते 15% ज्याला भूभाग म्हणतो, तिथे 60% लोक जवळजवळ राहत आहेत. आणि ज्याला व्हॅली म्हणलं जातं म्हणजे खोरं म्हणलं जातं तिथं आहेत. म्हणजे तुलनेने हा सपाट परिसर आहे. आणि दुसरे जे आहे, दुसरा समुदाय जो आहे तो कुकी आणि नागा की ज्यांना आदिवासींचा दर्जा आहे, ते जे आहेत हे हिल म्हणजे डोंगराळ प्रदेशामध्ये राहत आहेत. आता डोंगराळ प्रदेशामध्ये तिथं शेती ही अल्प प्रमाणात होऊ शकणार, तिथे सगळे म्हणजे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज म्हणा किंवा त्या विकासाच्या संधी तुलनेने कमी असणार आणि त्या तशा आहेत. आणि तुलनेने मैतेई समाज जो आहे, हा मैतेई समुदाय हा तुलनेने थोडासा ॲडव्हान्स्ड आहे. या पार्श्वभूमीवरती जर मैतेई समाजाची मागणी चूक आहे का बरोबर ही चर्चा आपण नंतर करू, परंतु जर असा निकाल दिला तर मैतेई समाज आणि कुकी हे समतल होतात. म्हणजे याचा अर्थ ज्या जमिनी किंवा जे इमूवेबल प्रॉपर्टी जर हिल एरियामध्ये मैतेईंना घ्यायची असेल तर ते घेऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ एक किंवा इतर सवलती असतील ज्या शासकीय योजनांमध्ये असतात त्याच्यामध्ये हे जर समतल झाले तर याचा अर्थ कुकीज आणि नागा यांच्या बरोबरीचे एक स्पर्धक म्हणून म्हणजे इकॉनॉमिक कॉम्पिटिशन फॉर सर्व्हायवल याच्यामध्ये किंवा फॉर डेव्हलपमेंट याच्यामध्ये ते त्यांचे एक समतल स्पर्धक म्हणून येतात की ज्याच्यामुळे त्यांच्या आर्थिक अस्तित्वाला, राजकीय तर सोडून द्या कारण हे बहुसंख्य आहेतच माहिती आहे, तसंही सरकार हे पूर्णपणे त्यांच्याच याचं आहे, पण आर्थिक बाबतीमध्ये आणि विशेषतः त्यांची ते सगळे वनात राहणारे लोक आहेत, जंगलात राहणारे लोक आहेत, त्यामुळे त्यांच्या अनेक ठिकाणी जी घरं आहेत त्यांचे जे काही उपजीविकेची साधन आहेत ती रजिस्टर्ड नाहीत धड. सर मला तुम्हाला आता तुम्ही बोललात ते वाक्य मला फक्त तिथे मी परत तिथे येईन. तुम्ही आत्ताच म्हणालात की राजकीय अस्तित्वाचा मुद्दा आहे की खरंच आत्ता आपण तिथली जर हे पाहिली मेजॉरिटी तर 60 आमदार म्हणजे 60 पैकी 40 आमदार जे आहेत ते मैतेई समाजाचे.
म्हणजे याचा अर्थ नागा कोकींना हे सरकारमध्ये देखील समाविष्ट करून घेत नाहीत का? त्यांना राजकीय अस्तित्वच कमी आता असं आहे की ते भौगोलिकदृष्ट्या 2 विभाग आहेत. आहे? जसं तुम्ही सांगितलं की 10% जो भाग आहे तो समुदायाच्या दृष्टीने पण 2 वेगळे आहेत बरोबर आणि संख्येच्या दृष्टीने उलट आहे. बरोबर, म्हणजे भूप्रदेश आणि समुदाय लोकसंख्या यांचं प्रमाण बरोबर उलट आहे. खूप मोठा समुदाय हा कमी जागेमध्ये राहतोय आणि खूप तुलनेने कमी समुदाय हा जास्ती जागेत राहतोय, पण ती जास्त जागा ही डोंगराळ आहे, म्हणजे ते विरळ त्यामुळे ती विरळ आहे आणि ती जंगलातली आहे मुख्यतः, आणि अनेक त्यातली राखीव जंगल सुद्धा आहेत. आता या सगळ्यामध्ये त्यांचे जगण्याचे जे उपजीविकेची साधनं आहेत ती मुळातच असुरक्षित आहेत आणि ती तुलनेने कमी आहेत. त्यामुळे ते त्यांच्या परंपरेशी आणि त्यांच्या परंपरागत लोकजीवनाशी किंवा सहजीवनाशी निगडीत आहेत, कारण ते डोंगराळ प्रदेशात राहत असल्यामुळे त्यांचं परंपरागत जीवन, परंपरागत सामाजिक संघटन जे आहे हीच त्यांची एकमेव सिक्युरिटी आहे. त्यामुळे इकॉनॉमिक मीन्स त्यांना तुलनेने कमी उपलब्ध आहेत. आणि असा जर कॉम्पिटिटर आता असा जर कॉम्पिटिटर जर समोर आला तर त्यांच्या या आदिवासी समुदायांकडून तीव्र प्रतिक्रिया येणार हे लहान मुलगा सुद्धा सांगू शकेल. अशा वेळेला मुख्यमंत्र्यांनी असा निकाल अनपेक्षितपणे आल्यानंतर मध्ये 15-20 दिवस जातात आणि तुम्ही एक अख्खी रॅली तिथे ऑर्गनाईज करता, मग निदान तुम्हाला समजलं की आता याची प्रतिक्रिया येते आणि काहीतरी 3 तारखेला यांची होणार आहे, तर त्याने ते स्वतःहूनच आधी कॅन्सल करायला पाहिजे किंवा काहीतरी वेगळे पोस्टपोन तरी कमीत कमी करायला पाहिजे. असं न करता मुख्यमंत्री हे स्वतःची रॅली किंवा स्वतःचं एक पॉलिटिकल कॅम्पेन तिथं करण्याचं जणू काही उद्घाटन केल्यासारखं तिथं जायचा प्लॅन करतात. म्हणजे याच्या मागे एक दृष्टी आहे, लक्षात घ्या. हा केवळ म्हणजे अदूरदर्शीपणाचा किंवा राजकीय मूर्खपणाचा फक्त भाग नाही आहे, याच्या मागे एक दृष्टी आहे. आणि ही जी दृष्टी आहे एक नॅरेटिव्ह आहे याच्या मागे. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर एक कथन आहे. हे कथन असं बिल्डअप केलं जातं आहे किंवा केलं गेलेलं आहे वृत्तपत्रांमधून की मैतेई हे हिंदू आहेत, बहुसंख्य, म्हणजे काही मुस्लिम पण आहेत, काही ख्रिश्चन पण आहेत, साधारणपणे 85% हिंदू असतील, उर्वरित इतर आहेत, 10% इतर आहेत. आता दुसऱ्या बाजूला जे कुकी आणि नागा आहेत त्यांच्यामध्ये बहुसंख्य हे ख्रिश्चन आहेत. म्हणजे हा वाद हा कन्व्हर्ट कशात करता येणं शक्य आहे की जे भारतीय जनता पक्षाच्या संघ परिवाराच्या एजेंड्यात परफेक्टली बसतं की हिंदू विरुद्ध ख्रिश्चन. आता त्यांचा पर्स्पेक्टिव्हच हा आहे. दुसऱ्या बाजूला जे आदिवासी आहेत हे अर्थातच त्यांची जगण्याची जी साधनं आहेत की जे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसतं. आदिवासी हे जंगल उपजावरती मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. त्याच्यामध्ये डिफाईंड डिमार्केशन्स नाहीत. जमिनीचे प्लॉट त्यांच्या नावावर जरी ते राहत असतील तरी असतील असं नाही, नुसतेच प्लॉट्स त्यांच्या नावावर असतील असं नाही, तर त्यांची नावंसुद्धा कुठेतरी नोंदलेली असतील किंवा नसतील याची शाश्वती नाही, जे महाराष्ट्रात आज आपल्याला चित्र दिसतं. आता तुम्ही म्हणजे महाराष्ट्राचा विषय नाही, पण आता कातकरी समाज घ्या महाराष्ट्रातला, तुम्ही कायदेवासी समुदायांमध्ये निश्चितपणे थोडीशी जागरूकता आहे जास्ती. आज आम्ही काम करतो कातकरी समुदायांमध्ये असे कित्येक गावच्या गाव आहेत, पुणे जिल्ह्यात आहेत, वस्त्याच्या वस्त्या आहेत की जिथं त्यांचं रेशन कार्ड नाही, त्यांना जातीचे दाखले तर सोडून द्या, त्यांचं रेशन कार्डसुद्धा उपलब्ध नाही त्यांच्यावरती. आता अशा परिस्थितीमध्ये त्या इतक्या डोंगराळ भागात हे असण्याची अजून दाटची शक्यता आहे. मग अशा प्रसंगी त्यांची असुरक्षितता हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो, जशी मैतेईंची सुद्धा आहे. तर मैतेईंच्या दृष्टीने सुद्धा प्रश्न नक्कीच आहेत, कारण आर्थिक वाढ होण्यासाठी त्यांना एरिया आवश्यक आहे, लोकसंख्या वाढते आहे, इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज बाहेर उपलब्ध नाहीत जेवढ्या, म्हणजे मणिपूरच्या बाहेर. पण त्यांना एकदम दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये, कलकत्त्यामध्ये काय सगळे येऊ शकत नाही, ते येणं अपेक्षित पण नाही. सर, आणि तिथे एक तो रूल पण आहे, म्हणजे 371C च्या नुसार की तिथे जे हे सगळे मैती समाजाची जी काही समुदाय जो आहे तो ज्या डोंगराळ भागामध्ये जमीन खरेदी करू शकत नाही. बरोबर. पण हे मात्र म्हणजे जे नागा उगीतले आहेत ते मात्र त्या समतल भूपृष्ठावर जाऊ शकतात आणि तिथेच मात्र जमीन खरेदी करू शकतात. हे असे कायदे आता तुम्ही म्हटलं तर सगळ्या देशात, संपूर्ण भारतामध्ये, आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा, म्हणजे भारतामध्ये इतरत्र सुद्धा असा कायदा आहेच ना, आणि तो योग्यच आहे की आदिवासीकडून जर जमीन घ्यायची असेल तर ती आदिवासीच घेऊ शकतो. आज फार कशाला, अगदी हा कायदा आहेच अस्तित्वामध्ये आज सुद्धा आहे. आता समजा दुसरं कशाला, आता समजा तुम्हाला महाराष्ट्रात शेत जमीन विकत घ्यायची, तर तुमच्या नावावर जर 7/12चा उतारा नसेल आणि जर ती ॲग्रिकल्चर लँड असेल, म्हणजे ते एने झालेली नसेल, तर शेतकरी नसलेला किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये कुठेतरी त्याचं 7/12च्या उतार्यामध्ये नाव नाही असा मनुष्य शेत जमीन विकत घेऊ शकत नाही, एक्सेप्ट विथ द परमिशन ऑफ डिस्ट्रिक्ट कलेक्टर. हा महाराष्ट्र म्हणजे रेव्हेन्यू ॲक्टमधला अगदी महत्त्वाचा कलम आहे ते.
म्हणजे हे महाराष्ट्र सुधारणे असे कायदे, एक प्रोटेक्टिव्ह कायदे समाजातल्या कमकुवत विभागाला संरक्षण देण्यासाठी आवश्यक आहेत. कारण लँड इज द म्हणजे ही एकच गोष्ट अशी आहे की जी वाढू शकत नाही. फक्त जे आहे ते डिस्पजेस केले जाऊ शकतात. तेव्हा डिस्पजेशन होऊ नये म्हणून महाराष्ट्रामध्ये जसा कुळकायदा आहे तसाच हा सुद्धा कायदा आहे. मग ह्याच्याबद्दल नाही आपण कधी असं आपल्याला इतकं हे वाटलेलं. पण सर असं पण एक कारण सांगितलं जातं की तिथल्या आता सरकारने म्हणजे जे नागा आणि कुकी जे तिथले आदिवासी आहेत, मूळ जे आपण ज्याला म्हणू, की त्यांनी अशी काही जागा जी आहे म्हणजे जी अभयारण्य असतील किंवा जंगलातली जी काही प्रोटेक्टिव्ह जागा आहे ती सुद्धा त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे आणि ते अतिक्रमण सरकारकडून काढलं जातंय. पण हे म्हणतात की ती आमची मुळात परंपरागत जमीन आहे म्हणून. बघा यामध्ये आपण हा प्रश्न कशा दृष्टीने बघतो या सगळाच प्रश्न. कुकी आणि मैती या दोन समुदायांमधला हा वाद आहे. हा वांशिक वाद आहे किंवा हा हिंदू विरुद्ध ख्रिश्चन. आणि मग ख्रिश्चन म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये ख्रिश्चन हे अर्थातच स्वाभाविक ते हिंदू नसल्यामुळे ते अराष्ट्रीय असणं हे संघ परिवाराच्या दृष्टीने एक इसेन्शियल कंडिशनच झाली. आणि जे हिंदू आहेत ते राष्ट्रीय आहेत असं गृहीतच धरलं गेलं. मग असं होईल का राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रविरोधी असं त्याला कलर अर्थातच म्हणजे सगळा जो संघ परिवारचा नॉर्थ ईस्ट मधला जो सगळा त्यांचा प्रोग्राम आहे सगळ्या देशातलाच आहे तो तिथंच ते कलरिंग तेच ब्रश हे तिथं वापरण्याचा प्रयत्न आहे. आणि त्यांचे भक्त जे आहेत त्यांचा तर नक्कीच आहे. तर म्हणजे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हा वाद अशा स्वरूपात बघणं चुकीचं आहे कारण तो तसा नाहीच आहे मुळामध्ये. कुकीज जे आहेत या कुकीजनी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये या कुकी आदिवासी जे त्यांचा सहभाग होता त्यांनी त्यांना मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे, सहभाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये. ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी ज्या चळवळी झाल्या त्याच्यामध्ये कुकी आदिवासी जे आहेत त्यांचा सहभाग होता. आणि कुकी आदिवासी हे सेंचुरीज हे मणिपूरचे रहिवासी आहेत. आता आरोप त्यांच्यावरती काय आहे की हे बाहेरून आलेले आहेत, हे मुळात खोटं आहे. आता त्याच्यावरती एक ॲडिशनल आरोप असे की म्यानमारमधून तिथे जे काही मिलिटरी जुंटाचं सरकार आहे ते दडपशाहीचं हुकुमशाहीचं सरकार आहे त्याच्या जाचामुळे त्याच्या दडपशाहीमुळे काही लोक इकडं पळून येत आहेत आणि हे जे कुकीज आहेत ते त्यांना मदत करतात. तिसरा आरोप असा आहे की तिथं पॉपी म्हणजे ज्याला आपण अफू ज्याच्यातून तयार होऊ शकेल अशा वनस्पतीची लागवड करून ते ड्रग माफिया तिथं काहीतरी एक पॅरलल लाईन चालवतात. आता वस्तुस्थिती ड्रग माफिया म्हणा किंवा क्रिमिनल्स आणि त्यांनी पोचलेले काही गट हे तिथं नसतीलच असं मी म्हणत नाही. अर्थातच जसं आपण म्हणू शकतो की मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये हे क्रिमिनल गँग्स काही आश्रय घेतात की नाही घेतात पण ते मलबार हिलला पण घेतात आणि ते जास्त मोठे गुन्हे करतात, हजारो कोटीचे गुन्हे करतात. म्हणून तुम्ही अख्खी मलबार हिल तोडून टाका किंवा अख्खी झोपडपट्टी ही अराष्ट्रीय झाली गुन्हेगार झाली असं म्हणत नाही ना. तेव्हा अशा प्रकारे एक रंगामधून एका फिल्टरमधून एका समुदायाला बघणं किंवा सगळ्या प्रश्नाचं स्वरूप केवळ किंवा दुसऱ्या टोकाला केवळ वांशिक वाद आहे हे सुद्धा बघणं चुकीचं आहे. आपल्याला हे बघितलं पाहिजे की वांशिक घटक असतील, आर्थिक सामाजिक घटक असतील, उपजीविकेचे जगण्याच्या साधनाचे जे भौतिक प्रश्न असतील आणि त्याचं पॉलिटिकल नॅरेटिव्ह त्याचं तुम्ही हे सगळं सांधणार कसं याचा एक नॅरेटिव्ह असेल. या सगळ्याचा एकात्म विचार आपल्याला करावा लागेल. आणि थोडासा म्हणजे एकसंधपणे जर सांगायचं झालं तर आपण मगाशी मी जे म्हणालो की मणिपूरचा भारतामध्ये समावेश झाला 1949 साली. एक वेगळी प्रक्रिया होती कारण ब्रिटिशांशी त्या राज्याचं असलेलं ॲग्रीमेंट वेगळ्या प्रकारचं होतं. 1949 साली भारतामध्ये समाविष्ट झाल्यानंतर ते स्वतंत्र राज्य झाल्यानंतर या सगळ्या मधल्या काळामध्ये आणि नंतर बराच काळ तिथे मैतेई समाजापासून कुकींपासून तिथे असलेले नागा गटांपासून सगळ्यांचे इन्सर्जंट म्हणजे सशस्त्र भारतापासून वेगळं होणारे किंवा स्वतःसाठी वेगळा प्रदेश मागणारे सशस्त्र गट तिथं अस्तित्वात होते. आणि काही गट आज मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे ते मुख्यतः कुकीजमध्ये आहेत. त्यांच्याबरोबर तडजोडी करून त्यांच्याबरोबर चर्चा करून भारत सरकारने आतापर्यंत काही प्रमाणात निश्चितपणे प्रगती केली. 2008 मध्ये त्याच्याबद्दलचं एक ॲग्रीमेंट सुद्धा म्हणजे काही गटांना शस्त्र खाली ठेवायला पूर्वीच प्रवृत्त केलं, त्यांनी ठेवली, मग काही राहिले, मग काहींनी ठेवली, मग काही राहिले. 2008 मध्ये त्याच्याबद्दलचं एक ॲग्रीमेंट झालं. आता त्या ॲग्रीमेंटबद्दल आपण नंतर बोलू. त्याला सस्पेन्शन ऑफ ऑपरेशन्स असं ॲग्रीमेंट म्हणतात, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. सांगायचा मुद्दा असा की भारतामध्ये आम्हाला जायचं नाही असं म्हणणारे गट सशस्त्र हे फक्त एकाच समुदायाचे होते असं नाही. जे होते ते मैतेईमध्ये सुद्धा होते आणि अर्थातच ते बदलले नंतर.
म्हणजे राष्ट्रीय आणि अराष्ट्रीय अशा प्रकारचं एक ठोकळेबाज आणि त्याला पुन्हा धर्माची समांतरता जोडून ही जी दृष्टी आहे याचा आपण त्याग केला पाहिजे. आणि आपण हे पाहिलं पाहिजे की स्थानिक अस्मिता त्या काही प्रमाणात वंशाशी तिथं वंशाची म्हणजे ट्रायबल समुदाय म्हणून जो डिसेंट असतो, वंश म्हणण्यापेक्षा आपण त्याला डिसेंट म्हणूया, त्याच्याशी जोडल्या जातात. याचं कारण तो प्रदेशाची जॉग्राफी त्याला खूप प्रमाणात जबाबदार आहे. म्हणजे इतिहास हा भूगोलापासून पूर्णपणे वेगळा करता येत नाही आणि इतिहास आणि भूगोलापासून संस्कृती वेगळी करता येत नाही. आणि सगळे वर्तमानातले प्रश्न हे फक्त इतिहासामधून बघणं हेही तितकंच चुकीचं असतं. तेव्हा या सगळ्याची आपण एकात्म असा विचार केला पाहिजे. पॉलिटिकल दृष्टी ज्याला म्हणतो, ही पॉलिटिकल स्टेट्समनशिप ज्याला म्हणतो, ती ह्याच्यामध्ये आहे की या सगळ्याचा एकात्म विचार तुम्ही करू शकता का. तिथले समुदाय जे आहेत एकमेकांशी समुदाय म्हणून भिडतात. याचं कारण त्यांच्यामधलं आदान प्रदान हे इतिहास काळाचा जर तुम्ही विचार केला तर तो अत्यंत डोंगराळ प्रदेश आहे. तिथं तुम्हाला सरळ रेषेतला अंतर समोरचा मनुष्य तुम्हाला 1 मैलावरती जर दिसत असेल तर तो इतका डोंगराळ प्रदेश आहे. तुम्ही एका शिखरावरती आहे, तो एका शिखरावरती आहे. तुम्हाला प्रत्यक्ष तिथं पोहोचण्याचा रस्ता 10 मैल लांबीचा असतो. तुमचं किती आदान प्रदान राहू शकणार आहे. त्यामुळे भाषिक भिन्नता, समुदायांची भिन्नता, त्यामुळे तुमच्या सगळ्या पॉलिटिकल ऑर्गनायझेशन्सच्या पहिल्यांदा लगेच ब्रिटिश आल्यानंतर ज्या निर्माण झाल्या आणि ब्रिटिश गेल्यानंतर तर अजून त्याला जास्त वेग आला. या सगळ्याचं तुमचं जे सामुदायिक जीवन आहे हे जीवनच तुमचं त्याचं जे एकमेकांमध्ये ॲसिमिलेशन आहे हे जसं मैदानी प्रदेशात होतं, मैदानी प्रदेशात तर बाहेरचे लोक पण सुद्धा ते ॲसिमिलेट होऊ शकतात. मायग्रेशन्स मोठ्या प्रमाणात, तशी मायग्रेशन्सच नाही होऊ शकत. ही मायग्रेशन्सची सुरुवात ही जास्त आपल्याला केव्हा दिसते, ब्रिटिश आल्यानंतर. आसामपासून सगळीकडे दिसते आणि ब्रिटिश गेल्यानंतर सुद्धा काही प्रमाणात ती वेगवेगळ्या मग आंतरराष्ट्रीय बॉर्डर्स निर्माण झाल्या. बांगलादेश म्हणजे पूर्व पाकिस्तान झाला, बांगलादेश झाला, इकडं म्यानमार, तर सगळे ब्रिटिशांचेच राज्य आहेत ना पूर्वीचे. तेव्हा त्या काळामध्ये एकात्म ह्याच्यामध्ये ब्रिटिशांच्या गरजेप्रमाणे लोक इकडनं तिकडनं गेले आले. पहिली इकॉनॉमिक त्यांची सिक्युरिटी गेली तिथे. त्याच्यानंतर ज्या काही थोड्याफार प्रमाणात जे मायग्रेशन झाली त्याच्यामधून जे आदान प्रदान झालं आणि त्याच्यामधून ज्या नवीन रचना, नवीन काही समस्या निर्माण झाल्या, त्याच्यामध्ये जगण्याचे प्रश्न या नवीन विकासाच्या प्रक्रियेमध्ये नव्याने काही निर्माण झाले. या सगळ्याचा एकात्म दृष्टिकोन आपण घेतला पाहिजे. आता याच्या तपशिलात आपण जाऊन बोलू, परंतु मी एक व्ह्यू सांगतो. या सगळ्यामध्ये इतिहासाची भूत होऊन आपण या सगळ्या प्रश्न बघणं हे साफ चुकीचं आहे. माझं मत असं आहे की इतिहासाचं भूत होण्यापेक्षा भविष्याचं दूत होऊन या सगळ्या प्रश्नाचा विचार केला पाहिजे. फ्युचरिस्ट तुम्ही म्हणता. फ्युचरिस्ट की इतिहास एक आहे, त्या इतिहासाला तुम्ही कोणी इन्सर्जंट होता तर तुम्ही त्याची कारणं समजावून घेतली पाहिजेत. याचा अर्थ तुम्ही त्याची इन्सर्जन्सी मान्य करा असं अजिबात होत नाही, परंतु तो तुम्ही रॅशनलाइज केला पाहिजे. आणि त्याची असुरक्षितता नेमकी काय आहे, त्यातला रॅशनल भाग कुठला आहे, त्यातला इन्फ्लेटेड भाग कुठला आहे, त्यातला इंटरनॅशनली स्पॉन्सर्ड भाग कुठला आहे, हे सेपरेट करता आलं पाहिजे तुम्हाला. परंतु तुम्ही जर एखाद्या विशिष्ट धर्माच्या किंवा तुमच्या संकुचित, क्षुद्र आणि रोगट दृष्टिकोनातून जर ह्याच्याकडे पाहायला लागलात, कोणतरी येशूची प्रार्थना करतो म्हणून तो आम्हाला परका होतो, इतका जर भ्रमिष्ठासारखे जर आपण वागायला लागलो तर आपल्याला अशीच फळं मिळतील. म्हणून हा एकात्म दृष्टिकोन आणि विचारसरणी असलेलं सरकार नसल्यामुळे त्यांचा सगळ्या याबद्दलचा जो नॅरेटिव्ह आहे, हा नॅरेटिव्ह इथे एक आम्ही हिंदूंचं राज्य आता एक्सटेंड करतो, जे मणिपूरचे सगळे हिंदूच आहेत आणि हे ख्रिश्चनांचा जो एक्सपान्शनिझम चाललेला आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही आता पूर्वांचलामध्ये हे सगळं काहीतरी करतो आहोत, अशा प्रकारचा जो एक पर्स्पेक्टिव्ह आहे याच्यामधून हे डिव्हिजन हे वाढायला मदत होते. मी असं म्हणत नाही की त्याच्यामुळेच ते फक्त निर्माण झालेलं आहे. ते ऑलरेडी तिथं वेगवेगळे घटक आहेतच ऑपरेटिव्ह, परंतु ते सोडवण्याच्या दृष्टीनं जे पाऊल टाकायचं त्याच्याऐवजी ते बिघडवण्याच्या दृष्टीनं टाकण्याची ही सगळी पद्धती आहे. आणि म्हणून तिथं भारतीय जनता पक्षाचं त्रिपुरामधलं उदाहरण घ्या. तर त्रिपुरामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं सरकार येण्यापूर्वी तिथे जे त्रिपुरा भारतामधून फुटून निघावं यासाठी प्रयत्न करणारे ज्या शक्ती होत्या त्यांच्यासाठी तिथले कम्युनिस्ट लढले. कित्येक लोकांचे जीव त्याच्यामध्ये गेले. सरकार स्थापन झालं आणि त्यांच्याशी ट्रायबल काउन्सिल म्हणून योग्य पद्धतीने करार करून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणून एक अत्यंत चांगल्या पद्धतीने ते राज्य चालवलं. ते निवडणुकीमध्ये पराभूत होऊ द्या, मला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही आहे, परंतु कोणाशी आघाडी केली या भारतीय जनता पक्षाने? कुठले जे पराक्रम इथून महाराष्ट्रातून गेलेले वीर जे तिथले पराक्रम केले त्यांनी, कुठल्या शक्ती त्यांनी संघटित केल्या?
की जे पूर्वी फुटीरतावादामध्ये होते, त्यांची ती मानसिकता गेलेली नाही, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी संघटित केलं जस्ट टू अपोज कम्युनिस्ट. गेले, ठीक आहे. आज त्रिपुरा हे सुखी राज्य नाही आहे सांगायचं. आणि त्रिपुरा जेव्हा कम्युनिस्टांच्या नेतृत्वामध्ये होतं तेव्हा ते पूर्णपणाने भारतीयत्वाशी कोणतीही तडजोड न करता उलट भारताची एकात्मता अधिकाधिक चांगली कशी टिकून राहील याच्यासाठी जेव्हा आपण प्रयत्न करणारं ते सरकार होतं, तेव्हा हे जे पर्स्पेक्टिव्ह आहे, पर्स्पेक्टिव्ह बदलण्याचा प्रश्न आहे असं मला वाटतं. आणि तो बदलला तर याच्यातून काहीतरी सोल्युशन नक्की मिळू शकेल. त्याचबरोबर हे सुद्धा तितकंच खरं आहे की ड्रग पेडलर्स, ड्रग क्रिमिनल्स आणि इंटरनॅशनल फोर्सेस, अगदी पाश्चिमात्य राष्ट्रांपासूनचे गुप्तहेर संस्था असतील किंवा बांगलादेशमध्ये लपलेले असतील, म्यानमारमध्ये लपलेले असतील, अगदी ISI पासून कोणाला मदत असू शकेल, ह्या सगळ्या शक्यता अजिबात म्हणजे डोळे झाक केली पाहिजे असं माझं अजिबात म्हणणं नाही. शुड नॉट बी ब्लाइंड टू दिस. या गोष्टी होतात. भारताचे लचके तोडण्यासाठी आंतरराष्ट्रीय कारस्थान हे कायमच होत आलेलं आहे आणि त्याचा प्रेझेन्स त्या भागात नाही, अजिबात नाही असं मी अजिबात म्हणणार नाही. ॲब्सोल्युटली वी शुड नॉट बी ब्लाइंड टू इट. परंतु याचा अर्थ त्यांना आयसोलेट जर असे कोणी घटक असतील तर त्यांची रसद तोडली पाहिजे, हे इन्फिल्ट्रेशन सीमेवरती थांबवलं पाहिजे. हे उपाय आहेत. तुम्ही एखाद्या समुदायाला ब्रॅकेट करून हे करणं हा त्याच्यावरचा उपाय नाही आहे. निश्चित. आत्ताच आपल्याला सरांनी मुळातच मणिपूरची भौगोलिक रचना आणि तिथं नेमकं का आणि कशामुळे आणि काय शक्यता असू शकतील या हिंसाचाराच्या मागे हे देखील सांगितलं. केवळ तुम्ही वांशिकवाद बघू नका, पण जे आत्ता सरकारनं म्हणजे सरकार त्याच्या दृष्टिकोनातून जे काही बघते किंवा भाजप प्रत्येक ठिकाणी आपल्या एकाच चष्म्यातनं बघतंय, राष्ट्रवादी आणि राष्ट्रविरोधी, कदाचित अशा देखील अँगलने याच्यावर विचार व्हायला हवा असं आत्ता सरांनी सांगितलं. त्यामुळे आता मी एक छोटासा ब्रेक घेणार आहे, पण ब्रेक नंतर पुन्हा एकदा या संदर्भात केंद्र सरकारमध्ये प्रतिनिधित्व करणारे आणि मणिपूरमध्ये प्रतिनिधित्व करणारे हे बडे नेते काय नेमकं या संदर्भात म्हणतात, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे देखील मी जाणून घेणार आहे आणि सरांशी याच्यावर चर्चा करणार आहे. पाहत रहा अर्थातच सिटी नाऊ. मणिपूर नव्हे, हिंसेचा महापूर. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये विविध केबल नेटवर्कवर पाहता येणारं एकमेव लोकल चॅनल सिटी नाऊ. GTPL 469, हॅथवे 531, INPCMC 452, सिटी केबल 92 आणि ICC 715. केबल नेटवर्कसह यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही पाहत रहा सिटी नाऊ. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण अर्थातच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, कामगार चळवळीचे नेते आणि अर्थतज्ञ अजित अभ्यंकर यांच्याकडून मणिपूर नेमकं का पेटलंय, तिथे हिंसेचा पूर का आलाय या संदर्भामध्ये जाणून घेतो. आता त्यांनी पहिल्या सेगमेंटमध्ये आपल्याला तिथली भौगोलिक रचना आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकला. पण आता ज्यांच्या हातात आहे हे मणिपूर शांत करणं, त्यांनी काय काय म्हटलंय या संदर्भात मी देखील सरांना ऐकवणार आणि अर्थात त्या संदर्भात चर्चा करणार आहे. सर, पुन्हा एकदा आपल्या सेकंड सेगमेंटमध्ये आपलं स्वागत. पण महत्त्वाचा मुद्दा सर मला असं म्हणायचं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्ताच म्हणजे जेव्हा हा सगळा प्रकार घडत होता तेव्हा अर्थातच आपले पंतप्रधान दौऱ्यावर होते, परदेश दौऱ्यावर होते. सगळीकडे ते अमेरिका असो, फ्रान्स असो सगळं फिरून आले आणि इकडे यावेळी हे नेमकं चालू होतं. आणि ते जेव्हा आले आणि आता पावसाळी अधिवेशन सुरू होणार, तर त्याच्या आदल्या दिवशी जेव्हा तो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यावर त्यांनी एक स्टेटमेंट दिलं. त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की मेरा हृदय क्रोध से भरा है, पीडा से भरा है आणि लवकरात लवकर हे जे काही सगळे आरोपी असतील यांना आम्ही अटक करू आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही यांना माफ करणार नाही. हे स्टेटमेंट एक पंतप्रधान म्हणून ठीक आहे, पण मग 3 वेळेला पंतप्रधान कुठे गेले होते, 4 वेळेला पंतप्रधान कुठे गेले होते, गेली 2 महिने पंतप्रधान कुठे होते? मी सगळ्यात पहिल्यांदा आय वुड लाईक टू करेक्ट यू. हे स्टेटमेंट पंतप्रधान म्हणून पुरेसं नाही. पंतप्रधानांनी कशावरती प्रतिक्रिया दिली, ती 2 महिने काय दिली नाही ते बोलू आपण नंतर. जी काय दिली त्याच्याबद्दल बोलू आपण. व्हिडिओबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली की या महिलांवरती ज्या प्रकारचा अत्यंत घृणास्पद जो अत्याचार झाला त्याच्या आरोपींना आम्ही पकडू. ही घटना
ही केवळ 2-4 कोणीतरी विकृत मानसिकतेचे लोक होते आणि त्यांनी कुठल्या तरी 4 महिलांचा पाठलाग केला आणि त्यांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढली. एवढाच आहे का? हा 2 समुदायांमध्ये किंवा 2 घटकांमध्ये राज्याच्या त्याच्यात कमीत कमी 150 माणसं, आता जास्ती कोणाचा आकडा काय असेल माहीत नाही, ही ठार झालेली आहे. नाही, अगदी बरोबर तुम्ही म्हणाला. 150 माणसं झालेली आहेत. आजच त्याचा अहवाल आलेला आहे आणि 6,000 तक्रारी दाखल झाल्या. 6,000 तक्रारी दाखल झाल्या आणि 60,000 लोकांना आपलं घर सोडून दुसरीकडं निर्वासित छावणीत राहावं लागतंय. आणि तिथल्या कहाण्या तर महाभयानक आहेत. त्याच्यामध्ये जो निर्वासित आहे किंवा जो मृत्यूमुखी पडलेला आहे किंवा जो जखमी झाला आहे, ज्याची मालमत्ता जाळली गेलेली आहे, ती तो मैतेई आहे का कुकी आहे हे अजिबात महत्त्वाचं नाही. पंतप्रधान म्हणून त्यांनी याबद्दल निदान पहिल्यांदा बोलताना तरी फक्त त्या व्हिडिओतल्या त्या अत्याचाराबद्दल बोलणं म्हणजे बाकीच्याबद्दल ते अज्ञानी आहेत. सत्यपाल आपले जे होते काश्मीरचे राज्यपाल, ते जे म्हणाले होते की त्यांचं बऱ्याच बाबतीमध्ये अज्ञान बघून मला धक्का बसला काश्मीर प्रश्नासहित. मला त्यांचा अज्ञानाचा त्यांना फायदा द्यावा का ते त्या तसा असेल तर ते त्या पदाला लायक आहेत का हा प्रश्न तयार होतो. आणि जर अज्ञानाचा फायदा देता येत नसेल तर तो आणखीन मोठा गंभीर गुन्हा ठरतो की ते आज पहिल्यांदा बोलताना या सामुदायिक, ज्याला वांशिक हिंसाचारसुद्धा असं म्हणता येऊ शकेल, अशा हिंसाचाराबद्दलल्या फक्त बलात्काराच्या किंवा त्या सामुदायिक धिंड काढण्याच्या प्रकाराबद्दलच फक्त बोलतात आणि बाकीच्याबद्दल ते काहीच विधान करत नाहीत. ही गोष्ट अत्यंत धक्कादायक आहे. सर, पण तुम्हाला असं तर त्याच्यातनं सुचवायचं नाही की पंतप्रधानांना भारत सोडून इतर देशातल्या लोकांना सुद्धा हे सांगायचे की आम्ही महिलांबद्दल, कारण की ज्या देशामध्ये महिलांना देवी म्हणून पूजलं जातं त्या देशात असं घडणार नाही आणि असं घडलं असेल तर आम्ही त्यांना माफ करणार नाही. कारण की हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परदेशातल्या संसदांमध्ये देखील याबद्दल आवाज उठवला गेला. याचं माझ्या मते आता त्यांनी तरीसुद्धा हे विधान असं लिमिटेड विधान का केलं असेल, माझा अंदाज असा आहे की ज्याला अत्यंत हॉट अशी न्यूज व्हॅल्यू आहे, म्हणजे जी हाताला लागल्यानंतर लोक चटका बसल्यासारखे प्रतिक्रिया देतील अशी घटना, वांशिक 2 गटांमध्ये हिंसाचार झाला, ही जागतिक पातळीवरती आणि ते विशेषतः असे काही रेकग्नाइज धर्म समोर तरी त्यांचे येत नाहीत बातम्यांमध्ये, अंडरलाईन जरी असे काही फोर्सेस आहेत असं ध्वनित केलं जात असलं तरीसुद्धा, त्याच्यामुळे ते वांशिक असतो आणि वांशिक हिंसाचार जगात वेगवेगळ्या ठिकाणी होत असतो. मग तसा हा खपून जाईल. परंतु महिलांना धिंड काढले जाते आणि ते समोर असं दिसतंय म्हणलं की महिला ही महिला म्हणून वेगळी दिसते आणि तिची धिंड काढली तर ती नग्न अवस्थेत आहे हे असं स्पष्टपणे समोर दिसतं. हे म्हणल्यानंतर येणारी प्रतिक्रिया ही तितकीच तीव्र असते आणि ती आंतरराष्ट्रीय पातळीवरती अधिक तीव्र असणार. त्यामुळे त्यांनी फक्त कदाचित त्यालाच फक्त ॲड्रेस केलं किंवा तेवढ्यापुरतंच ते बोलले. म्हणजे ते कदाचित भारताचे पंतप्रधान म्हणून भारताच्या जनसमुदायाचं एक सामुदायिक राजकीय नेतृत्व मी करतो आहोत, त्याला एक ठेवणं, त्याला समाधानी आणि शांततेत किमान ठेवणं, विकासाचं पुढे बघू, ही आपली जबाबदारी आहे. आणि त्याच्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलेलो आहोत याची कुठेच त्यांना जाणीव दिसली नाही. ते फक्त एका मीडियाशी बोलत होते, संसदेत बोलले नाहीत, बोलण्याचं वचन नाही. कारण का तर ते देशातल्या जनतेला स्वतःला अकाउंटेबल समजतात की नाही हाच खरा प्रश्न आहे. ते फक्त इलेक्शनच्या ज्या सभा घेतात त्या सभांमध्ये ज्या मतदारांना भविष्यातल्या निवडणुकीमध्ये ते आवाहन करतात त्यांनाच फक्त ते ॲड्रेस करून बोलतात. भारतीय जनतेसमोर जेव्हा बोलतात तेव्हा अशी माझी आता जवळजवळ खात्री झालेली आहे आणि म्हणूनच कदाचित ते एवढं लिमिटेडच बोललेले असतील असं मला वाटतं. सर, आता मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह, अर्थातच यांच्यावर देखील आता म्हणजे एक दबाव आलेला आहे, राजकीय दबाव, की आता कदाचित राजीनाम्याची मागणी यांच्याकडनं होऊ शकते. पण अर्थात गेली 2 महिन्यांमध्ये जर पाहिलं तर कुठेच बिरेन सिंह अशी काही ठोस भूमिका घेतलेली नाहीये. पण त्यांचं एक स्टेटमेंट आहे, म्हणजे जेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला गेला किंवा त्यांनी नेमकं काय म्हटलंय हे पहिल्यांदा आपण ऐकूयात. सवाल ऑपोजिशन लगातार सीएम मणिपुर को लेके कह रहा है कि इनएक्टिव हैं या संभाल नहीं पा रहे हैं, इस्तीफे की मांग कर, तो आप इस्तीफा देंगे या फिर जवाब देंगे उनको? नहीं, देखो अभी ये चीज़ में हम नहीं जाएंगे. मेरा काम है अभी मणिपुर में शांति रखना, शांति वापस लाना. जो जैसे जैसे हाइनेस क्राइम को जो क्रिमिनल है ये थोड़ा सा गुंडालों ने, ये हर एक सोसाइटी में गुंडा तो है ही है, मिसक्रेंट तो है ही है, वो लोग ने किया है, लेकिन वो लोग को हम स्पेयर नहीं करेंगे, हम लोग को स्पेयर नहीं करेंगे. कल रात से 4 की गिरफ्तारी, ये कब बढ़ेगी सर? कल रात तक 4 हुआ और अभी भी जारी है. जो बचा हुआ है, जो भी इन्वॉल्वमेंट है उसको
उसी वजह से काफ़ी लोग निराश है, टेंशन है, क्योंकि ये अपने सोसाइटी में ऐसा ही लड़की लोग को माँ समझता है और माँ लोग को ऐसा ही बेइज्जती करना ये नहीं होता। तो इसीलिए आज स्टेट वाइड इसका प्रोटेस्ट कर रहा है अगेंस्ट दी जो हुआ है नेकेट करके अपने बहन लोग को जो किया है, उसी के लिए स्टेट वाइड प्रोटेस्ट हर एक कॉन्स्टिट्यूएंसी में हर एक जगह में कर रहा है कि उसको जो गुनहगार है उसको करे से करे सजा दे और इसको एक्शन ले ले लीगली। तो कल उसके घर भी जो एक्यूज नंबर 1 है वो जो पहले पकड़ा था एक, उसके घर भी बस्ती का मेरा पाई भी इमा लोग आके जला दिया। तो मतलब ये मणिपुर सोसाइटी जो है ये क्राइम एगेंस्ट वुमेन जो है इसके एगेंस्ट में है, वुमेन्स लोग को मां मानता है। तो इसीलिए आज पूरा स्टेट वाइड हर एक कॉन्स्टिट्यूंसी में आप मिलेंगे प्रोटेस्ट, ऐसा ही चीज को दोबारा नहीं होना चाहिए बोल के। तो अभी हमने वो गुनाहगारी लोग को अभी एकदम पुलिस की तरफ से कोशिश कर रहा है कि अभी तक मैं 4 तो पकड़ लिया और जो जो इन्वॉल्व है उसको सब पकड़ेंगे और हम एग्जेम्पलरी पनिशमेंट देने का कोशिश करेंगे। हम लोग सरकार की तरफ से पूरा जोर लगाएंगे। सर, आप कह रहे हैं 4 लोग पकड़े गए हैं, आज जो जगह जगह प्रोटेस्ट हो रहा है, आपने किसी से मुलाकात की हो जो लोग प्रोटेस्ट कर रहे हैं उनसे या कुछ ऐसा? नहीं, हम अभी जाएंगे, हम अपने एमएलए लोग, मिनिस्टर लोग हर एक कॉन्स्टिट्यूंसी में जाके मिल रहा है कि सबको शांति रखने के लिए शांति से काम करना है और लीगली लॉ की मदद से जो भी करना है लॉ के थ्रू से करना है। और सरकार ने इतना हम लोगों ने पकड़ लिया है और मतलब ये प्रोटेस्ट जो है सरकार को ताकत देने के लिए सरकार को पूछ रहा है कि जल्दी से जल्दी वो लोग को पकड़ के जो लीगल का जो देना है उसको पनिशमेंट देने के लिए उसी हिसाब में कर रहा है ये प्रोटेस्ट। सर, आत्ताच आपण बिरेन सिंह म्हणजे मुख्यमंत्री मणिपूरचे यांची प्रतिक्रिया ऐकली. त्यांनी असं सांगितलेलं आहे की माझ्या लेखी माझा राजीनामा काय वगैरे हा काही महत्त्वाचा मुद्दा नाहीये, मला आता माझं राज्य कुठल्याही परिस्थितीत शांतता कशी प्रस्थापित होईल याकडे मी जास्त लक्ष देणार आहे आणि प्रत्येक समाजात काही उपद्रवी घटक असतात असं ते म्हणाले. आणि आणखी पुढेही आपण त्यांचं ऐकलं, त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या मणिपूरमध्ये महिलेला माता म्हणून समजलं जातं आणि अर्थातच प्रत्येक मातेचा या ठिकाणी आदर केला जातो. जे कोण आरोपी असतील त्यांना आम्ही कुठल्याही परिस्थितीत जास्तीत जास्त कडक शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही, हे यांचं स्टेटमेंट. मी असं म्हणेन की हे स्टेटमेंट कोणाकडनं येऊ द्यात. हे स्टेटमेंट जर आलेलं असेल या स्टेटमेंटचं मी स्वागत करेन की तुम्ही निदान आगीत तेल ओतणारं तरी काही बोलला नाहीत, याबद्दल पहिल्यांदा आभार. कारण ही किमान अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवणेसुद्धा खूप मोठी अपेक्षा आहे. परंतु आता बिरेन सिंग यांनी आत्तापर्यंत राजीनामा का दिला नाही किंवा त्यांच्याकडून त्यांच्या सरकारने थोर आपले गृहमंत्री आणि थोर प्रधानमंत्री यांनी तो का मागितला नाही, हे मात्र अत्यंत धक्कादायक आहे. याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे की जेव्हा 26/11चा हा हल्ला जेव्हा झाला त्याच्यानंतर माझ्यामध्ये विलासराव देशमुख त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर ताजला जेव्हा त्यांनी भेट दिली त्यांच्याबरोबर त्यांच्या टीममध्ये कोणी सिने क्षेत्रातली माणसं होती. त्याची जेव्हा चर्चा झाली आणि कोणतरी RR पाटील त्यावेळेला प्रतिक्रिया देताना असं म्हणले की अशा घटना होत असतात. लक्षात घ्या, या 2 मुद्द्यांवरती राजीनामा द्यायला लागला, म्हणजे RR पाटलांना राजीनामा द्यायला लागला आणि त्यांनी तो दिला. इतकी सेन्सिटिव्ह, म्हणजे खरं म्हणजे तिथं तर कुठला दुसरा समुदाय नाही, परंतु हिंसाचाराची घटना होते आणि त्याच्याबद्दल तुम्ही कदाचित ती लाईटली घेतली होती असं पण नाही, कारण तो आंतरराष्ट्रीय पातळीवरती काही अतिरेक्यांनी केलेला हल्ला होता, हे अगदी सुस्पष्ट होतं. म्हणजे राज्य सरकारची जबाबदारी ऑलमोस्ट प्रायर जबाबदारी तो शून्य होती, पण तरीसुद्धा त्याने राजीनामा दिला, एक सेन्सिटिव्हिटी दाखवली.
अर्थात तो राजीनामा दिला म्हणून ती घटना उलटी होणार होती, म्हणून ते आरोपी पकडले, मागचे जे पकडले जाणार नव्हते ते पकडले गेले, असा काहीच विषय नव्हता, कारण संपूर्ण सेंट्रलच्याच अखत्यारीतला विषय होता. पण हा सेन्सिटिव्हिटीचा प्रश्न असतो. आणि म्हणून आज जर तुम्ही त्या मणिपूरमधले अगदी मैतेईंमधले सुद्धा जे सेन्सिटिव्ह लोक आहेत, जे अगदी यांचे कार्यकर्ते नाही आहेत, ते म्हणतात की हा अत्यंत इरिस्पॉन्सिबल अशा पद्धतीने हँडल केलेला विषय आहे आणि हे बिरेन सिंग जे आहेत ते अत्यंत इनकेपेबल ठरलेले आहेत. आता मी म्हणतो ठरलेले असतील किंवा नसतील याच्याबद्दलचं तुमचं मत काही असू शकेल, परंतु देर इज समथिंग लाईक ऑप्टिक्स इन पॉलिटिक्स म्हणजे पॉलिटिकल प्रोसेस, की तुम्ही एक नवीन कोणतरी माणूस आणून तिथे आम्ही काहीतरी नवीन घडवतो आहोत असा एक प्रॉमिस त्याच्यातून तुम्ही देणं हे आवश्यक असतं अशा विशेषतः अशा घटनांच्या वेळेला. म्हणजे कोणाला तरी तुम्ही स्केपकोट करता का नाही करता हे पुढचा प्रश्न आहे, ते आपण नंतर बघू. म्हणजे मी अत्यंत संयमाने हे बोलतो आहे. वीरेंद्र सिंगबद्दल बरंच काही बोलण्यासारखं आहे, तरीसुद्धा मी हे बोलतो आहे. परंतु तेवढीसुद्धा संवेदनशीलता हे दाखवू शकलेले नाहीत, कारण यांना माहिती आहे की देशामध्ये आम्ही धार्मिक आधारावरती इतके अंधभक्त निर्माण केलेले आहेत की आम्ही कोणीही काहीही केलं आणि त्याला जर फक्त एका धर्माच्या रंगाने दुसऱ्या बाजूला जर रंगवलं किंवा ध्वनित जरी केलं तरी आमचं काम भागते याची त्यांना इतकी खात्री आहे. त्या खात्रीमुळेच हा बेशरमपणा किंवा ही संवेदनशीलता आलेली आहे असं मला वाटतं. आणि हेच बिरेन सिंग, आता बिरेन सिंग म्हणले की बाबा राजीनाम्याचा प्रश्न नाही, ठीक आहे, तुमच्या राजीनाम्याचा प्रश्न तुम्हाला वाटत नसेल त्या घटनेबद्दल बोलताना, पण तुम्ही राजीनामा का देत नाही याचंही उत्तर नाही आहे. दिस डझंट सॅटिस्फाय द क्वेश्चन वाय शुड ही नॉट रिझाईन असं मला वाटतं. एक्झॅक्टली सर. या सगळ्या घटनेमध्ये अर्थात आत्ता आपण जर पाहिलं, जर तो 4 मेला जो व्हिडिओ व्हायरल झाला आणि आता म्हणजे 4 मेचा व्हिडिओ व्हायरल झाला सगळीकडे आत्ताच परवा, तर या संदर्भामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा आहेत, या नेमकं पहिल्यांदा काय बोलल्यात त्या देखील ऐकू. Because it's scarring. So, first of all, my JS is from Manipur and he is continuously in touch with the officers over there on phone. So, we are in touch with the officers from Manipur. Don't you think there's a serious lapse in this case? You take a suo motu cognizance of a viral video, while the June 12th letter very clearly mentions each and every horrific detail, saying that these 2 women are still at the relief camp in Manipur. See, there were many complaints. Again and again, I am saying there was not a specific complaint, one specific. There were many complaints, and that too from people outside India and outside Manipur. So we just wrote, firstly, they had to clarify whether whatever is written is true or not. So they have to clarify, the government of Manipur has to clarify. And if it is true, they have to work on it. So accordingly we wrote to them. सर, आत्ताच आपण रेखा शर्मा यांची प्रतिक्रिया ऐकली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले की अशी घटना जी घडली ती काही पहिल्यांदाच मणिपूरमध्ये घडली आहे असं नाही. याच्या आधी अशा बऱ्याच तक्रारी या महिला आयोगाकडे आल्या होत्या आणि त्यांनी या संदर्भात सरकारच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी संपर्क देखील साधला आणि असं घडलेलं आहे, त्याच्यावर कारवाई करा असे निर्देश देखील दिले. पण याला सरकारने दुजोरा दिला नाही, कुठल्याही अधिकाऱ्यांनी याला उत्तरं दिलेली नाहीत. आणि आता स्वतः रेखा शर्मा असं म्हणतात की याला आता सरकारला या गोष्टींवर तरी किमान खुलासा करणं गरजेचं आहे. याचा अर्थ महिला आयोग असो किंवा मणिपूरमधली कुठलीही महिला असो, याबद्दल सरकारला काही घेणं देणं नाही आहे ह्याच्यातून प्रतीत होत आहे. आणि आणखी एक जोडून बघता मला असं म्हणायचं आहे, ज्या दिवशी या महिलांवर अत्याचार झाला किंवा त्यांची नग्नावस्थेत धिंड काढण्यात आली, ते पोलीस गाडीतून जात होत्या, त्या महिला पोलीस गाडीत होत्या, त्या गर्दीनं त्यांना त्या पोलीस गाडीतून बाहेर काढलं आणि मग पुढचा प्रकार घडला. याचा अर्थ पोलीस यंत्रणा देखील किंवा कायदा सुव्यवस्था देखील मणिपूरमध्ये पूर्णपणे नष्ट झालेली आहे. अशा वेळी जर बिरेन सिंह म्हणत असतील की माझा राजीनामा द्यायचा प्रश्न आता नाहीये, तर मग नेमकं म्हणायचं काय? तर लक्षात घ्या, काही खासदारांचं, डाव्या पक्षाच्या खासदारांचं एक शिष्टमंडळ हे मणिपूरला भेट देण्यासाठी गेलेलं होतं. या घटनेच्या पुष्कळ आधी गेलेलं होतं. ते आपले गृहमंत्री 29 मेला तिथं पोचले. 4 मेला हा हिंसाचार झाला, त्याच्यानंतर तो सतत होत होता. ते 29 मेला तिथं पहिल्यांदा पोचले. 1 जूनला त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही स्टेटमेंट्स केली. त्याच्या आधी काही राजकीय पक्षाच्या लोकांना वगैरे सगळ्या भेटून त्यांनी काही सूचना दिल्या. त्याच्यानंतर हे शिष्टमंडळ डाव्या पक्षांचं गेलेलं होतं. त्यांनी
सगळ्या कॅम्प्सला म्हणजे मैतेई समाजाचे सुद्धा जे लोक रेफ्युजी कॅम्पमध्ये होते, बाहेरचे होते आणि इतर अनेक राजकीय घटना, गव्हर्नरपासून सगळ्यांना ते भेटले आणि त्यांनी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याच्यातून काही बोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सगळ्या त्या रिपोर्टमधून आपल्याला असं दिसतं की मिलिटरी म्हणजे तुम्ही आर्म फोर्सेस पाठवून सुद्धा तिथं हिंसाचार थांबवू शकत नाही, ही गोष्ट अविश्वसनीय आहे. अविश्वसनीय म्हणजे कुठल्या अर्थानं की जिथं सैन्य दल जातं तिथं नागरी हिंसाचार एवढ्या मोठ्या प्रमाणात, एखादा दहशतवादी हल्ला होऊ शकतो, म्हणजे आता काश्मीरमध्ये होतो, पण नागरी हिंसाचार, दोन समुदायांमध्ये असा हिंसाचार हा लष्कराच्या उपस्थितीमध्ये होतो, ही गोष्ट केंद्र शासनाच्या बद्दल या आर्म फोर्सेसचे गेलेले आहेत, तिथले जे अधिकारी गेलेले आहेत, त्यांच्या मनात निदान काही संशय असल्याशिवाय की आपल्याला नेमक्या सूचना काय आहेत आणि आपण नेमकं काय करायचं आहे याच्याबद्दलची निश्चित सूचना किंवा कॉन्फिडन्स हा त्यांना स्वतःच्या कृतीबद्दल किंवा त्याच्या परिणामांबद्दल असल्याशिवाय म्हणजे नसल्यामुळेच असं आपण म्हणूया, अशा प्रकारचा हिंसाचार हा चालू राहू शकतो. नाहीतर भारतामध्ये कितीही मोठ्या हिंसाचारामध्ये असं कधीही घडलेलं नाही आहे की नागरी हिंसाचार हा सैन्य दल गेल्यानंतर चालू राहिला आहे. ही अशक्य गोष्ट आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की देशातलं म्हणजे केंद्र सरकारचे हे जे तुमचा आता महिला आयोग आहे, महिला आयोगाचे सुद्धा आदेश किंवा महिला आयोगाच्या सुद्धा सूचनांचा विचार करायचा का नाही हे अमित शहाच ठरवतात असं समजायला जागा आहे. आणि अमित शहा काहीच प्रत्यक्षात ठरवत नाहीत हे तर आपल्याला स्पष्ट दिसतंय, कारण त्यांच्या उपस्थितीत ते असताना आणि ते गेल्यानंतर हिंसाचारात काहीच फरक पडला नाही, तो तसा चालू राहिला. याचं कारण ही टोटल सेंट्रलायझेशन. आज केंद्र सरकारचं कुठल्याही मंत्रालयातला कुठलाही अधिकारी हा दोन अधिकारी म्हणजे दोन प्रमुख पदांकडे बघूनच बोलतो. म्हणजे जसं एक दिशेला बघून तो आपले निर्णय घेतो की यांना काय वाटेल, यांच्या सिस्टीममध्ये हे कुठे बसेल. आणि मग ज्या आता दिल्ली पोलीस आहेत, दिल्लीतला हिंसाचार घ्या तुम्ही, 24 तासात आर्म फोर्सेस गेल्यानंतर जर कुठलाही हिंसाचार, नागरी हिंसाचार जर थांबू शकत नसेल तर जॉन ब्रिटास जे तिथल्या खासदार गेलेले होते त्यांच्या त्या रिपोर्टमधलं स्टेटमेंट आहे, जनरल स्टेटमेंट आहे की हा हिंसाचार सरकारच्या पाठिंब्या म्हणजे कुठल्या तरी सरकारच्या, आता इथं केंद्र सरकार हा कळत न कळत त्याच्याकडे डोळेझाक करण्याची एक भूमिका असल्याशिवाय चालूच राहू शकत नाही. आणि म्हणूनच हे झाले रेखा शर्मा यांचं जे स्टेटमेंट आहे ते याचाच परिणाम नव्हे, याचाच हा पुरावा आहे, दुसरं काही नाही. मानव अधिकार आयोग आहे, ते काय सुयोमोटो करू शकत नाही. ते इतक्या हिंसाचाराच्या बातम्या मग कशा करता नेमलाय तो आयोग, आहे कशा करता तो, हाच खरा इथं प्रश्न. अनुसूचित जमाती आयोग आहे, त्यांचा सुद्धा हा विषय आहे. त्यांनी प्रश्न घेतले नसतील असं नाही, त्यांनी निश्चितपणे यांच्या काही सूचना केल्या असतील, परंतु कोण शेवटी ते ज्या मंत्रालयामधून हे जातं ते मंत्रालय गृह मंत्रालय आहे. कोणी काहीच करू शकत नाही. तिथं सगळे अधिकार तिथं आहेत, तिथून सगळे पुढे रूट होतात, कळत किंवा न कळत, अधिकृत किंवा अनधिकृतपणे. म्हणूनच हा होत आहे. नक्कीच. आणि अर्थात आता आपण मुळात सगळे जे काही म्हणजे केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करणारे असतील, राज्य सरकारचे प्रतिनिधित्व करणारे असतील, यांच्या देखील प्रतिक्रिया पाहिल्या, त्यावर आपल्याला अभ्यंकर सरांनी नेमकी काय प्रत्यक्षात अशी सिच्युएशन आली आहे आणि यांच्या प्रतिक्रियांवर देखील त्यांनी त्यांची प्रतिक्रिया आणि ती पण परखड शब्दात दिली आहे. अर्थात मी एक छोटासा ब्रेक घेणार आहे आणि त्यानंतर परत येणार आहे. पण या शेवटच्या सेगमेंटमध्ये हे पेटलेलं मणिपूर कसं शांत होईल यावर नेमक्या काय उपाययोजना करता येतील हेच मी सरांकडून जाणून घेणार आहे. अर्थातच घेणार एक छोटासा ब्रेक. पाहत रहा मणिपूर नव्हे हिंसेचा महापूर. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये विविध केबल नेटवर्कवर पाहता येणारं एकमेव लोकल चॅनल सिटी नाऊ. GTPL 469, हॅथवे 531, INPCMC 452, सिटी केबल 92 आणि ICC 715. केबल नेटवर्कसह यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही पाहत रहा सिटी नाऊ.
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहत आहात अर्थातच मणिपूर नव्हे हिंसेचा महापूर, आणि आपण मगाचपासून संवाद साधतोय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, कामगार चळवळीतले नेते आणि अर्थतज्ञ अजित अभ्यंकर सरांशी. सर, आता आपण शेवटच्या टप्प्यात होत्या मुलाखतीच्या, आणि अर्थातच कुठे ना कुठेतरी मणिपूरचा हा हिंसाचार थांबला पाहिजे, मणिपूर पुन्हा एकदा शांत व्हायला पाहिजे, तिथली अशांतता संपायला पाहिजे. यावर एक आपण म्हणतो ना, तुम्ही आत्तापर्यंत जी चर्चा घडून आणलीत त्याची सगळी का घडली असावी ही कारणं झाली. हे थांबवताही आलं असतं, पण का थांबवण्यात आलं नाही याचंही उत्तर तुम्ही दिलं. पण आता मात्र खरंच थांबवण्याची वेळ आहे. त्यासाठी राज्यकर्ते आणि त्याच्यासोबत बाकीचे म्हणजे तिथले नागरिक, मूळ जे रहिवासी आहेत, त्यांनी देखील पुढाकार घेणं गरजेचं आहे. यासाठी हा वंशवाद वगैरे सगळा विसरून या लोकांनी एकत्र यावं. यासाठी काय करता येईल? कारण आपण म्हणजे आता जस्ट आपण एक अमेरिकेचं आपण जर उदाहरण घेतलं तर तिथेही आपल्याला वंशवाद उफाळून आलेला दिसतो. भर दिवसात ढवळ्या एकमेकांना गोळ्या घालतात, आपण असं पाहायला मिळतं. पण तिथे असा व्हायलन्स जो आता आपण मणिपूरमध्ये पाहत आलोय किंवा ईशान्य भारतामध्ये आपण जो पाहतोय तो आपल्याला पाहायला मिळाला नाही. नेमकं हे काय आहे? आपल्या मणिपूरमध्ये असं जे घडतंय तर कुठे ना कुठेतरी अशी काही व्हायलन्स जो अमेरिकेत दिसत नाही पण आपल्यामध्ये दिसतोय, असं नेमकं काय नेमकं याच्यामागे काय? आता तुम्ही थोडा जो प्रश्न विचारला हा कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे असं की अमेरिकेतली परिस्थिती, अमेरिकेतली पॉलिटिकल इकॉनॉमी, त्याचा इतिहास आणि तिथल्या वंशभेदाचं स्वरूप आणि इथल्या ह्याच्यामध्ये अगदी मूलतः फरक आहे. तरी आता तुम्ही प्रश्न विचारला आहे आणि वंशिक अत्याचार किंवा हिंसाचार हा एक शब्द कॉमन येतो, तेवढ्यापुरता मर्यादित राहून मी फक्त अगदी थोडक्यात त्याचं हे देतो की एकतर काय, अमेरिकेमध्ये जो वांशिक प्रश्न आहे तो मुख्यतः वर्गीय प्रश्न आहे. वर्गीय म्हणजे असं की तिथे जे आफ्रिकन अमेरिकन्स ज्याला आज म्हणलं जातं कृष्णवर्णीय, हे आफ्रिकेमधून गुलाम म्हणून आणले गेले. गुलाम म्हणून म्हणजे गुरं ढोरं मेंढ्यांना सुद्धा कदाचित चांगलं आणलं जाईल इतक्या वाईट पद्धतीनं त्यांना डांबून मारून साखळदंडाने बांधून आणलं गेलं. जवळजवळ 1861ला अधिकृतरित्या गुलामगिरी समजा नाहीशी झाली असं म्हटलं तर 1619 म्हणजे जवळजवळ 250 वर्ष ही गुलामगिरी तिथं होती. पण एवढं करून सुद्धा तिथली लोकसंख्या ही गुलामांची म्हणजे आफ्रिकन अमेरिकन ज्याला आज म्हणलं जातं त्या कृष्णवर्णीयांची संख्या ही त्यावेळच्या अमेरिकन लोकसंख्येची विचार केला तर 20 ते 25% पेक्षा जास्ती नव्हती आणि आजच्या लोकसंख्येचा विचार केला तर 12% येते फक्त. तेव्हा आपण ह्या तुलनेने हे कमी आहे. व्हाईट अमेरिकन्स जे आहेत त्यांची आजची लोकसंख्या साधारण 60-62% आहे. त्यावेळेची अर्थात 75% होती. आता या सगळ्यामध्ये नंबरचे प्रपोर्शन्स हे 100% कृष्णवर्णीयांच्या विरोधातले आहेत. वर्गीय दृष्ट्या तर पूर्णपणानेच आहेत. ते तर गुलामांचे फक्त गुलामीतून मुक्त झाले एवढंच. त्याच्यामुळे तिथं जो लढा आहे हा वांशिक द्वेष, हा वर्गीय शोषण द्वेष याच्यामधून त्या दोन्हीचा एक परिणाम येतो. त्यामुळे तिथे जो हिंसाचार होतो तो वर्णद्वेष या स्वरूपात होतो. द्वेष म्हणण्यापेक्षा म्हणजे हे काळे जे आहेत हे आपल्यापेक्षा इन्फिरियर आहेत, म्हणजे ते अर्थात ते दिसतातही वाईट, ते स्किनच आम्हाला नको, हे ओझं आहे, वर्णभेदाचा असा वर्णभेदाचा असा तो प्रश्न आहे. तिथं सामुदायिक नागरी हिंसाचाराचा प्रश्न हा असा येत नाही. तरीसुद्धा सिलेक्टिव्ह हल्ले होतात. तिथे कू क्लक्स क्लॅन नावाची एक तिथं संघटना आहे. इथे अतिरेकी जशी बहुसंख्याकांच्या अतिरेकी संघटना आहेत तशीच तिथली एक संघटना आहे, ती असे हिंसाचार करते. डायरेक्ट म्हणजे काळ्यांना टार्गेट करून मारायचं वगैरे. पण ते टार्गेटेड असे किंवा काही असे माथी फिरून निघतात. पण तो कसा असो, ते असे काही विकृत लोकांनी करत नागरी युद्ध या स्वरूपाचा हिंसाचार करण्यासाठी ते संख्यात्मक प्रपोर्शन्स वेगळी आहेत एक म्हणजे, आणि त्यांची वर्गीय रचना पण वेगळी आहे, त्यांचे मालमत्ता संबंध वेगळ्या प्रकारचे आहेत. त्यामुळे ती गोष्ट, आणि अर्थात एक ॲट द सेम टाईम एवढी पण स्पष्ट गोष्ट आहे की 1861 नंतर तिथे जसं जसं लोकशाही म्हणजे या बाबतीमध्ये समता, भांडवलशाही वगैरे शोषण सगळं ते आहेच, परंतु निदान कायद्याच्या समोर घटनेसमोर सगळे समान आहेत या मताचा स्वीकार अधिकाधिक मोठ्या प्रमाणात होत होता. एक कृष्णवर्णीय अमेरिकन ओबामा हा अमेरिकेचा 2 वेळेला राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो निवडून आलेला, इथपर्यंत ती मजल गेलेली आहे. तेव्हा हा फरक अनेक बाबतींमध्ये तसा आहे.
इथली परिस्थिती कशी आहे, इथं ना नागरी हिंसाचार चाललेला आहे आणि इथल्याच शांत करण्याच्या दृष्टीने तुम्ही जे विचारताय त्याच्यामध्ये मला असं वाटतं की केवळ सरकारवरती जबाबदारी टाकणं हे मला स्वतःला, सरकार हा त्यातला खूप महत्त्वाचा घटक आहे, कळीचा घटक आहे, परंतु आपण आता हा शांत करणं आणि हे सगळी त्या राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची जबाबदारी आहे असं समजून आपण गप्प बसणं हे लोकशाही म्हणून विचार करता चुकीचं आहे. किंवा त्याला कोणाला तरी आता जबाबदार आहेतच, त्याच्याबद्दल मी मागासपण सांगितलेलंच आहे, परंतु म्हणून आता आपण फक्त गप्प बसूया हे म्हणणं सुद्धा अत्यंत नालायकपणाचं आहे. म्हणजे केवळ चुकीचं नाही आहे, तर आपला देश खड्ड्यात घालण्याचीच दृष्टी त्याच्यामध्ये आहे असं मी म्हणेन. तेव्हा मी असं म्हणेन की वी मस्ट बी द पार्ट ऑफ सोल्युशन रादर दॅन द पार्ट ऑफ प्रॉब्लेम. हे सगळ्यात पहिल्यांदा आपण ठरवलं पाहिजे. 2 स्टार्टिंग पॉईंट्स आहेत. एक पॉईंट, आपण भविष्यातून वर्तमानाकडे पाहिलं पाहिजे, इतिहासातून फक्त भविष्याकडे पाहायचं नाही. इतिहासाचं कंटिन्युएशन आपल्याला करायचं नाही, आपल्याला काहीतरी एक भविष्यकाळ घडवायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला वर्तमान काळ बदलायचा आहे. इतिहासाची वास्तवता पूर्णपणे न विसरता ही आपली दृष्टी असली पाहिजे. तिथे नाही सगळीकडेच असली पाहिजे, पण इथं तर ती फारच मोठ्या प्रमाणात असली पाहिजे. तिसरा मुद्दा म्हणजे वांशिक हिंसाचार म्हणून त्याकडे फक्त न बघता आपण याच्याकडे टोटल पॉलिटिकल इकॉनॉमिक क्रायसिस म्हणून याकडे पाहिलं पाहिजे. याचे जे इकॉनॉमिक घटक जे आहेत या घटकांकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. आणि तो घटक हा जीविकेची साधनं, जीविकेच्या साधनांबद्दलची असुरक्षितता हा एक अत्यंत महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे. तो आपण अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. त्याचप्रमाणे भारत हे एक जे राष्ट्र आहे, हे राष्ट्र जर आपण एक फूल समजलं तर या सगळ्या छोट्या छोट्या ज्या प्रादेशिक अस्मिता आहेत त्या त्याच्या पाकळ्या आहेत. त्यांचं स्वतंत्र अस्तित्व त्या फुलाच्या मर्यादेमध्ये तुम्ही नाकारता कामा नये. फुलाला पाकळ्यांशिवाय अस्तित्व नाही आणि पाकळी स्वतंत्रपणे अस्तित्वात राहू शकत नाही, कारण ती स्वतंत्र नाहीच आहे. म्हणजे ती एक स्वतंत्र जीव नाही आहे ती. हे दोन्हीचं जे डायलेक्टिक्स आहे त्याचं हे आपण समजावून घेत जर आपण त्या स्थानिक अस्मितांकडे जर पाहिलं तर आपल्याला त्याच्याबद्दलचा आणि पॉलिटिकल इकॉनॉमिक दृष्टिकोनातून पुन्हा दोन्ही तर आपण वी कॅन बी अ पार्ट ऑफ सोल्युशन. आणि ॲक्च्युली काय केलं पाहिजे, मला असं वाटतं की देशातल्या सर्व नागरिकांनी रायझिंग अबाव द पॉलिटिकल काय म्हणतो लिमिटेशन्स आणि इन्क्लिनेशन्स, रिलिजियस इन्क्लिनेशन्स, आपण एक सिव्हिल सोसायटी म्हणून, एक नागरी समाज म्हणून या दोघांना एकत्र आणण्यासाठी जी भयानक जखमा झालेल्या आहेत त्याच्या सांधण्यासाठी एक पुढाकार घेतला पाहिजे. अखिल भारतीय पातळीवरची शिष्टमंडळं, नागरी शिष्टमंडळं तिथं सदिच्छा भेट म्हणून इंटेलेक्च्युअल्सची, लेखकांची, बुद्धिमंतांची, राजकीय नेत्यांची स्वतःचं पहिल्यांदा एकमत करून तिथं गुडविल निर्माण करण्यासाठी गेली पाहिजेत की वी आर पार्ट ऑफ यू, लेट्स नॉट फाईट. सर, मग डाव्या विचारांच्या पक्षाचं शिष्टमंडळ तिथं जातं तर इतर सर्व पक्ष शिष्टमंडळ एक्झॅक्टली त्यांनी हेच करायला पाहिजे. आणि पक्षाची सुद्धा राहू नयेत. मी तर म्हणतो सगळ्या खासदारांनी एकत्र येऊन आपसामध्ये या एका मुद्द्यावरती एकमत करून तिथं जायला पाहिजे की आज आम्ही एक सगळ्या देशाचे भाग तुम्ही आहात आणि आमचा एका भागामध्ये काय नख जमजा जर कुठं दुखायला लागलं तर आम्हाला वेदना सगळ्या शरीराला होते, तशी आम्हाला आज वेदना आहे. या संवेदनेमधून जर तिथे आपण पोचलो आणि तिथं काहीतरी एका पार्ट ऑफ सोल्युशन म्हणून जर तिथं आपण जाण्याचा प्रयत्न केला तर काहीतरी, आणि सरकारशी पण बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यातला मेडिएटर म्हणून अशी जर काही एक बफर म्हणून जर तिथं कुठे असं काम करता आलं तर माझ्या मते ती अत्यंत मोठी गोष्ट ठरू शकेल. आणि माझ्या मते हे मन सांधण्याचं एक जे भाग आहे याच्यात होऊ शकेल. आणि त्याला अर्थात इकॉनॉमिक आस्पेक्ट जो त्याचा आहे तो अजिबात दुर्लक्ष करता कामा नये, कारण जमिनीच्या मालकीचा प्रश्न आहे, इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीचा प्रश्न. तुम्ही तो कराराचा पण मगाशी म्हणाला आता तिथं आता तो थोडासा स्पेसिफिकमध्ये जर बोलायचं झालं तर एक नेहमी बोललं जातं याच्यामध्ये की सस्पेन्शन ऑफ ऑपरेशन्स TT हा आणि हे सशस्त्र लढा याच्याबद्दलचं थोडंसं एक माहिती मी आपल्याला सांगतो. हे सगळे जे ग्रुप्स आहेत याच्यामध्ये समुदाय आपण 2-3 नावं घेतो, पण तुम्ही कुकीज म्हणालात तर त्या कुकीजमध्ये अनेक उपगट आहेत.
आता नागा आहेत, त्यांचं नागालँड आहे, परंतु विशाल नागा हं. म्हणून एक त्यांची संकल्पना आहे. बर त्याच्यामध्ये मणिपूरचा पण काही भाग येतो. बर आणि इथले जे नागा आहेत त्या नागांची एक पुन्हा काही स्वतंत्र ग्रुप्स आहेत, म्हणजे अनेक ग्रुप्स आहेत पुन्हा त्याच्यामध्ये, त्यांची आणि कुकीजची. म्हणजे कुकीजमध्ये आणि हे 30 सशस्त्र गट आहेत. 30 नागांमध्ये काय आहेत, माझ्यामध्ये नागांमध्ये तिथले स्थानिक 3-4 असतील, मला त्याची एक्झॅक्ट संख्या माहिती नाही. मैतेईंमध्ये पूर्वी होते, तो प्रश्न त्यावेळेला संपला. आता या 30 गटांच्या बरोबर, त्यातल्या 30 पैकी 25 गटांच्या बरोबर 2008 साली एक सस्पेन्शन ऑफ ऑपरेशन करार झाला. भारत सरकार, मणिपूर सरकार आणि ते गट यांच्यामध्ये. त्याच्यामध्ये असं ठरलं की आपण सगळ्यांनी भारताची घटना मान्य करावी. भारताच्या घटनेच्या बाहेर जाऊन काही बोलायचं नाही चर्चा करताना. लॉ ऑफ द लँड मानायचा. कायदा तुम्ही म्हणतो तो कायदा नाही, कायद्याचं राज्य मान्य करायचं आणि शस्त्र खाली ठेवायचं. मग कुठे ठेवायचं, तर मग त्यांना भीती होती की आम्ही शस्त्र जर तुम्हाला दिली तर मग सगळंच राहिलं की मग आमचं काहीच राहिलं नाही. मग एक तोडगा असा निघाला की शस्त्र आपली सगळी एका ठिकाणी जमा करायची आणि त्याला डबल लॉकिंग सिस्टीम, म्हणजे थोडक्यात एक किल्ली भारत सरकारकडे पण असेल आणि एक त्यांच्याकडे पण असेल, अशा प्रकारची एक त्याला आणि कॅम्प्स असे तयार करायचे. आणि जे अतिरेकी पूर्वी होते, म्हणजे मिलिटंट्स होते, त्यांनी तिथं राहावं आणि ते कॅम्प चालवण्यासाठी केंद्र सरकार काही त्यांना अनुदान पण देईल, असे काही त्याला ग्राउंड रूल्स म्हणून तो एक करार झाला. मणिपूर सरकारने मला वाटतं मागच्या वर्षी ते त्या करारामधून बाहेर पडतो म्हणून त्यांनी सांगितलं. कारण का, तर हे कुकीज जे होते यांच्यामध्ये काही लोकांनी हा करार अंमलात आणला नाही, म्हणजे ते काही सशस्त्र काही करायला लागले, त्याला ड्रग क्रिमिनल्सचा पाठिंबा आहे असं सांगून काही प्रमाणात ते नसेल असं मी म्हणत नाही. म्हणून मी मगाशी सांगितलं की या सगळ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून ते अंधपणाने आपण दुसऱ्या बाजूने बघणं हे सुद्धा चुकीचं आहे. परंतु एखाद्या सरकारने त्याच्यामधून बाहेर पडणं या करारामधून ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आणि आज ते म्हणतात की ते नॅशनल सिटिझनशिप रजिस्टर लावावं, NCRची तिथं अंमलबजावणी करावी, म्हणजे आगीत तेल ओतण्याचा हा प्रकार आहे. आता तिथं जर तुम्ही NCRची अंमलबजावणी करायला लागलात म्हणजे तुम्ही हा प्रश्न काय म्हणून बघताय, तुम्ही हा प्रश्न परकीय नागरिक विरुद्ध भारतीय असा बघताय. म्हणजे आता त्यातले अनेक लोक जेन्युइनली असे असतील की ज्यांच्याकडे खरोखर कुठलेही पुरावे नसतील. हे अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. आणि त्यांनी मागणी त्यांची अशी की 1961 सालचा बेस इयर धरावा. आता 1961 सालचं बेस इयर जर तुम्ही धरलं तर 1961 साल नंतर भारतात जन्माला आलेला जरी त्यावेळेचा अनधिकृत असला, तो 61 साली नंतर जरी जन्माला येतो तो अनधिकृत ठरतो आणि अत्यंत अधिकृत लोक अनधिकृत ठरण्याची शक्यता आहे. तेव्हा हे अत्यंत अनरिअलिस्टिक आणि एक प्रकारच्या ज्याला म्हणजे अशा पद्धतीच्या मागण्या या केल्या जात आहेत. कारण हे कोणी केलं, हे NCR कोणाचं सगळं तो अजेंडा लक्षात घ्या. देशात त्यांना NCR लावायचे की त्याच्यामुळे महाराष्ट्रामधले 20-25% लोक की जे भटके आहेत, विमुक्त आहेत, आदिवासी आहेत, ते सगळे त्याच्यामध्ये परकीय नागरिक ठरतील होते, एकदम भारताचे नागरिक ठरणार नाहीत. अशा प्रकारच्या सोल्युशन्समधून हा प्रश्न सुटणार नाही. ॲट द सेम टाईम तुम्हाला राष्ट्रीय बॉर्डर्स सील करावे लागतील. पॉलिटिकल इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीजचा, तिथल्या लेजिटिमेट न्याय अशा अस्मितांचा, ह्या सगळ्याचा एक ऑर्गॅनिकली विचार करावा लागेल. हा आणि देशाच्या नागरिकांची याच्यात काहीतरी भूमिका असली पाहिजे. केवळ सरकारची शांततेची जबाबदारी आहे आणि नागरिकांनी हिंसाचार करता सरकारने पोलिसांनी येऊन शांत करावा किंवा न्यायालयाने ऑर्डर्स द्याव्यात. कुठलाही पोलीस आणि न्याय नागरिकांच्या सहकार्याशिवाय नाही काम करू शकत. तेव्हा हे डेफिनेटली शॉर्ट टर्म करू शकतं, लाँग टर्म नाही करू शकत. हे लक्षात घेऊन याच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये सोल्युशन काढावं असं मला वाटतं. निश्चितच सर, खरं म्हणजे तुम्ही अगदी मणिपूरच्या पूर्ण म्हणजे आपण म्हणतो ना की केवळ भौगोलिक रचना नव्हे तर प्रत्यक्षात तिथं का असं घडलं असावं, या समुदायांमध्ये नेमका वाद काय आहे आणि त्याचे वेगवेगळे कंगोरे देखील आज इथं उलगडलेत. आणि आता जर तिथं शांतता प्रस्थापित करायची असेल तर केवळ आणि केवळ सरकारची जबाबदारी नसून नागरिकांनी देखील, सर्वपक्षीय लोकांनी देखील याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. त्याचं सोल्युशन पण तुम्ही आम्हाला दिलं. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात आणि आमच्यासोबत संपूर्ण आमच्या प्रेक्षकांना नेमकं मणिपूरमध्ये काय चाललंय याचं अगदी बारकावे समजून सांगितलं. त्याबद्दल मी सिटी नाऊतर्फे आपलं हार्दिक आभार मानतो. नमस्कार. तर हे होते अजित अभ्यंकर सर. त्यांनी आपल्याला आज मणिपूर नेमकं का पेटलंय
पण पेटलेलं मणिपूर विझवता येऊ शकतं जर आपली इच्छाशक्ती असेल, मग ती राजकीय असो किंवा नागरिक शक्ती असो, ते आपण करू शकतो. आणि करताना त्याने अतिशय सुंदर 2 उदाहरणं दिली. ती उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे आणि या मुलाखतीचा शेवट करणार आहे. त्याने अतिशय सुंदर उदाहरण दिलं, ते म्हणजे भारत म्हणजे इंडिया इज अ फ्लॉवर. जर भारत एक फूल असेल तर त्याच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक राज्याच्या स्थानिक ज्या अस्मिता म्हणजे पाकळ्या असतात त्यांना देखील तितकंच महत्त्व आहे. रॅदर फुलांना पाकळ्यांमुळेही महत्त्व आहे आणि पाकळ्यांमुळं फूल आहे किंवा फूल आहे म्हणून तर त्याला पाकळ्या आहेत. ह्या सगळ्या एकमेकाच्या एकसंध असलेल्या गोष्टी आहेत. त्यामध्ये कुठलाच भेद करण्याचा अधिकार कोणालाही नाही. आणि दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपण सगळेजण जो काय आत्मसन्मान आज आपल्या भारतीय राज्यघटनेचा राखण्यासाठी अक्षरशः लढत असतो, अस्मितेसाठी लढत असतो, या सगळ्या गोष्टी तेव्हाच घडतील आणि तेव्हाच आपण पुढे जाऊ शकू जेव्हा आपण या इतिहासातली भूत बनण्यापेक्षा भविष्यातले दूत बनू शकू. अर्थात हाच विचार सरांनी जो सांगितला तो विचार मी घेऊन तुमच्या समोर येतोय आणि अर्थातच या मुलाखतीचा देखील शेवट करतोय. पाहत रहा सिटी नाव. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये विविध केबल नेटवर्कवर पाहता येणारं एकमेव लोकल चॅनल सिटी नाऊ. GTPL 469, हॅथवे 531, INPCMC 452, सिटी केबल 92 आणि ICC 715. केबल नेटवर्कसह यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही पाहत रहा सिटी नाऊ.